जो मूळ पदाकडे नेतो त्याला धर्म असं म्हणतात. धर्माचे प्रामुख्यानं 3 अंग आहेत. त्यापैकी मूल्य, कर्मकांड आणि तिसरं अंग हे प्रतीक किंवा चिन्ह. त्यापैकी नैतिक किंवा आध्यात्मिक मूल्य ही सर्व धर्मांसाठी समान आहेत. जगातले सगळे धर्म हे जगातल्या सगळ्या माणसासाठी आहेत. जगामध्ये प्रामुख्याने 10 धर्म आहेत. त्यामध्ये अतिपूर्वेकडील 6 आणि मध्यपूर्वेकडील 4 असे एकूण 10 धर्म जगामध्ये आहेत. त्यापैकी हिंदू धर्म हा सगळ्यात जुना असा धर्म आहे. जेव्हा आपण आता हे लक्षात घेण्याची गरज आहे की जेव्हा आपली ओळख ही नाव, राष्ट्र, लिंग ही नसून आता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण प्रथम दिव्यतेचा अंश आहोत आणि मानव आहोत. हा विचार पुढील पिढ्यांना धार्मिक दहशतवादापासून वाचवू शकेल. जेव्हा धार्मिक धारणांना जास्त महत्त्व दिलं जातं तेव्हा खऱ्या अर्थानं आतंकवादाला सुरुवात होते. हे आपण ओळखलं पाहिजे. म्हणून श्री श्री रविशंकर असं म्हणतात की जगामध्ये कुठलाही असा धर्म नाही की जो शांती, सत्य आणि प्रेमाचा संदेश देत नाही. आणि म्हणून धर्माच्या नावाखाली होणारा आतंकवाद जर थांबवायचा असेल तर जे काही सगळ्या धर्माचे जे संदेश सांगितलेले आहेत, उदाहरणार्थ ईसाई धर्म जो आहे तो प्रेमाचा संदेश देतो. जैन धर्म जो आहे तो कर्मसिद्धांत हा जैन धर्मामधला अतुलनीय असा सिद्धांत आहे. बौद्ध धर्म हा शांतीचा आणि प्रेमाचा संदेश, ध्यानाचा संदेश जो आहे तो बौद्ध धर्मामधला अतिशय अतुलनीय असा आहे. वैदिक धर्म हा ब्रह्मांड, आत्मा आणि जीवनाबद्दलचे ज्ञान हे वैदिक धर्मामधले अनुपमेय असे आहे. आणि म्हणून कुठलाच धर्म हा असं सांगत नाही की धर्माच्या नावाखाली आतंकवाद पसरवण्याचं काम हा कुठलाच धर्म करत नाही. हे सगळ्या मानवांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे.